इंग्लिश मीडियमला असूनही मुलांना मराठीवरही तेवढंच कॉन्सन्ट्रेट करा. आणि हो, ज्याचं मराठी छान त्याचं इंग्रजीही तितकंच छान. त्यामुळे जरीही आपलं मूल इंग्लिश मीडियमला असेल तरी पहिला फोकस मराठीवर करा. हा माझा एक्सपिरियन्स आहे. माझा मुलगा एका ICSE बोर्डमध्ये आहे. पण ICSE बोर्डला असूनही मी त्याला मराठी वाचन अगोदर शिकवलं, मराठी लेखन अगोदर शिकवलं आणि त्यानंतर तो इंग्लिश रीड करायला शिकला. आणि ही जी माझी जर्नी होती ती खूप छान होती, म्हणून मला आज ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. जेव्हा कोरोना आला तेव्हा तो नर्सरीला होता आणि त्यानंतर जे काही लॉकडाऊन लागलं त्यामुळे त्याचं ज्युनियर सिनियर हे घरीच गेलं. डायरेक्ट फर्स्टला तो स्कूलला गेला. त्यामुळे मग माझ्याकडे वेळही भरपूर होता आणि कोरोनामध्ये ऑनलाईन क्लासेस होते. मग तेच पुन्हा ABCD रिपीट करून करून त्यालाही कंटाळा आलेला आणि मलाही कंटाळा आलेला. पण त्यावेळेस मीही नवीनच होती. फोनिक साऊंड वगैरे मलाही काही माहीत नव्हते. आता माझ्याकडे फोनिक शिकण्यासाठी मुलं येतात. मी घरी क्लासेसही घेते. पण त्यावेळेस मलाही टेन्शन होतं की मला माझ्या मुलाला इंग्लिश रीडिंग शिकवायचं आहे. जर आपण इंग्लिश मिडियमला घातलं तर नक्कीच त्याला इंग्लिश यायलाच हवं रीड करायला. फर्स्टला जातपर्यंत मुलाला प्रॉपर इंग्लिश रीडिंग यायलाच हवं. पण मलाही ते टेन्शन होतंच. पण मी ते टेन्शन बाजूला ठेवलं आणि मी बऱ्याचदा मी जिथे राहते तिथे मी बऱ्याचदा ज्या इंग्लिश मिडियममध्ये माझा मुलगा जातो तिथे मी बऱ्याच पालकांकडून असं अगोदर ऐकलेलं, जेव्हा वेदांत लहान होता तेव्हा, की मुलांना इंग्लिश तर येतं पण मराठी वाचताना खूप प्रॉब्लेम होतो किंवा मराठी पेपर जेव्हा ते लिहितात तेव्हा खूप साऱ्या चुका होतात. आणि आपली मातृभाषा आहे म्हटल्यावरती आपल्या मुलाला चांगली यावीच हा माझा अट्टहास होता. त्यामुळे मी जरा फोनिक्स वगैरे सर्व काही बाजूला ठेवलं आणि मी माझ्या मुलाच्या मराठीवर कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केली. ABCD A to Z त्याला सर्व काही 1 to 10, 15 जे काय आहे ते सर्व येतच होतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यात टाइम वेस्ट करण्यापेक्षा मी थोडासा फोकस माझा चेंज केला आणि मी त्याला मराठी शिकवायला सुरुवात केली आणि आवडीने तोही शिकला. मी त्याला समजून सांगितलं की आपली ती मदर टंग आहे, मातृभाषा आहे, त्यामुळे ती आपल्याला यायलाच हवी. जरी आपण इंग्लिश मिडियमला असलो तरी मराठी हा सब्जेक्ट आपल्याला 10th पर्यंत असणारच आहे आणि ती आपली मातृभाषा आहे, त्यामुळे ती प्रॉपर आलीच पाहिजे. आणि खेळामध्ये आम्ही कोरोना होता त्यामुळे आम्ही चोर चिठ्ठी वगैरे असे खेळ खेळत होतो आणि तेव्हा त्याला काही वाचता येत नव्हतं. आणि त्यावेळेस माझी आई त्याला म्हटली, अरे तू मराठी वाचायला शिकला तर हे तू चांगलंच वाचशील. आणि मग त्यालाही असं म्हणजे गोडी निर्माण झाली आणि मग आमचा मराठी शिकायचा प्रवास स्टार्ट झाला आणि खूप छान, खूप पटकन तो शिकला. पण त्या मराठी अगोदर शिकण्याचा मला जो काही इंग्रजी शिकताना फायदा झाला आहे माझ्या मुलाला शिकवताना, तो मी आता तुमच्याबरोबर डिस्कस करते. बघा, आपण आजकाल बरेचसे पॅरेंट्स फोनिक्स चे क्लासेस लावतात. प्रॉपर फोनिक्स ट्रेनरकडे जाऊन ते क्लासेस लावतात. तर मला वाटतं त्याची काही गरज नाही आहे. एक्झॅक्ट तसाच साऊंड मुलांनी आला पाहिजे असंही त्यांच्यावर काही प्रेशर करू नका. पण तुम्ही मराठीच्या मदतीने तुमच्या मुलाला खूप छान इंग्रजी शिकवू शकता, जसं मी शिकवलं. आणि ते सर्व व्हिडिओ आता मी तुमच्याबरोबर इथून पुढे शेअर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मराठीला आपल्या खूप छान व्ह्यूज आहेत, पण इथून पुढे जे काही इंग्रजीचे व्हिडिओ येणार आहेत तेही तुम्ही जरूर पहा. आणि जर तुमची मुलं म्हणजे शिकण्यासाठी काही वय नसतं. बघा, तुमच्या मुलांचे स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर समजायचं आहे तुम्हाला की त्याचं कुठेतरी कनेक्शन आहे, की त्याला ती लँग्वेज नीट समजतच नाहीये. मुलं किती स्पेलिंग पाठ करणार, त्यापेक्षा त्यांना स्पेलिंग बनवायला शिकवा. आणि ह्या सगळं शिकण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाची मराठी चांगली पाहिजे. आता बघा, फोनिक्स ट्रेनरकडे जाणार तर तुम्हाला ते ऍक्शन थ्रू शिकवणार. पण आपली मातृभाषा आहे तर तिच्या मदतीने शिका की तुम्ही. मग तुम्हाला काय करायचं आहे, मी काय केलं, एकदा प्रॉपर माझ्या मुलाचं मराठी खूप पटकन शिकला. रीडिंग रायटिंग सगळं झालं. मराठी डिक्टेशनही त्याला यायला लागलं. आणि इंग्रजी शिकवण्या अगोदर मी त्याला मराठीची आपली जी स्वर व्यंजना असतात आणि मराठीची जी बाराखडी असते त्याची इंग्रजी बाराखडीही मी त्याला शिकवलेली होती. आणि त्यानंतर मग मला आता कुठेतरी वाटलं चला आता माझा मुलगा
5 वर्षाचा झालेला ते तोपर्यंत ह्या सर्व प्रोसेसमध्ये तो 5 वर्षाचा झाला. मग म्हटलं आता तो जेव्हा फर्स्टला जाईल तेव्हा त्याला इंग्रजी रिडिंगही आले पाहिजे. मग त्यासाठी मी अगोदर हे सर्व फोनिक्स काय असतं वगैरे भरपूर सारे व्हिडिओज पाहिले आणि मग मी सुरुवात केलं. पण मी त्याला त्या ॲक्शन वगैरे मला तर काही जमणार नव्हत्या. प्रत्येक साऊंडची एक प्रॉपर ॲक्शन करायची आणि मग मुलाला ते मेमराईज होणार, तर मला तसं करायचं नव्हतं. मग मी घेतला आपला मातृभाषेचा वसा आणि त्यानुसार मी त्याला शिकवलं. तर प्रत्येक इंग्रजी लेटरचं एक मराठी साऊंड असतो, तो तुम्ही तुमच्या मुलाला शिकवायचा आहे. आणि तो साऊंड प्रॉपर शिकला मुलगा, त्याला तो साऊंड ओळखता आला की तो इंग्लिश रिडिंगही फास्ट करणार आहे आणि रायटिंग करताना मी का म्हणते मला मराठीचा फायदा झाला ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी माझ्या मुलाला कॅट हा शब्द मराठीत लिहून दिला, कारण त्याला ती मराठी भाषा वाचता येत होती, त्यामुळे त्याला ते कळलं की हा कॅट आहे. आणि मग प्रोनाऊन्स केल्यावर त्याला त्याचं स्पेलिंग बनवायला सांगितलं. त्याने कधीही स्पेलिंग रीड केलं नाही, तर त्याने बरोबर त्या कॅटवरून कॅटचं स्पेलिंग बनवलं. हे सर्व मी तुम्हालाही शिकवणार आहे. त्यामुळे फोनिक्स तुम्ही स्वतः, एक आई ही आपल्या मुलाची पहिली गुरु असते, तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला मराठीही शिकवा आणि आपले व्हिडिओ पाहून मराठीही शिकवा आणि त्याचबरोबर इंग्रजी कसं मुलाचं इम्प्रूव्ह करायचं मराठीच्या मदतीने, ते सर्व व्हिडिओ आपले इथून पुढे येणार आहेत. तर ते पाहून तुम्ही नक्कीच घरच्या घरीही प्रॅक्टिस घेऊ शकता. तुमच्याकडे वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही मुलाला क्लासेस लावा, पण जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच स्वतः शिका. आणि इतकी सोपी पद्धत आहे की आजी आजोबाही, आजकालच्या सर्व आजी आजोबांकडे मोबाईल आहे, ते स्वतःही मुलांना शिकवते मराठीच्या मदतीने. इतकं सोपं आहे. प्रत्येक 26 जे लेटर आहेत इंग्रजीचे, त्याचा आपल्याला त्यांना मराठीत आवाज शिकवायचा आहे. आणि तो आवाज एकदा मुलं शिकली की ते खूप पटपट 2 लेटरवर 3 लेटर वर्ड, सेंटेन्स, इव्हन स्पेलिंग मेकिंगही शिकतात. आणि खरं मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मुलाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. त्यानुसार एखादं मूल थोडं लवकर शिकेल तर एखाद्या मुलाला वेळ लागेल. तर तुम्ही तुमच्या मुलाची ग्रास्पिंग पॉवर काय आहे ते बघून, मुलाला फोर्स करायचं नाही की हा इतक्या दिवसात शिकला म्हणजे तुलाही इतक्या दिवसातच शिकलं पाहिजे. नो, तुम्ही मुलांवर बर्डन टाकायचं नाही आहे. पण ह्या व्हॅकेशनमध्ये नक्कीच तुमच्या मुलाचं मराठीही इम्प्रूव्ह करा आणि मराठीच्या मदतीने इंग्रजीही इम्प्रूव्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या मराठीची ताकदही लोकांना कळू दे की मराठीच्या जोरावर तुम्ही इंग्रजी पटकन शिकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.